मंत्री नितेश राणेंकडून संतोष देशमुख हत्येची दिशा सालियन प्रकरणाशी तुलना करण्यात आली आहे। मसाजोगचा दौरा करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर नितेश राणेंनी टीका केली आहे। सालियन कुटुंबाचे अश्रू पुसायला सुप्रिया सुळे कधी जाणार आहेत असा सवाल त्यांनी विचारला आणि सुप्रिया सुळे सिलेक्टेड चिंता करतात अशी टिप्पणी केली आहे नितेश राणे। तर सुप्रिया सुळे सिलेक्टेड चिंता करतात असं नितेश राणेंचं म्हणणं आहे। नितेश राणेंकडून संतोष देशमुख हत्येची दिशा सालियन प्रकरणाशी तुलना करण्यात आली आहे। की तुम्हाला जेवढं देशमुख कुटुंबाची चिंता असलीच पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातलं कुटुंब आहे, तसंच सालियन कुटुंबाला पण सुप्रियाताई कधी जाऊन भेटणार आहेत का? कधी चिंता व्यक्त करणार आहे का? कधी जाऊन दिशा सालियनच्या आईवडिलांना भेटून तिचे पण अश्रू पुसणार आहेत का? कधी सुशांत सिंग राजपूतच्या पण वडिलांचे जाऊन अश्रू पुसणार आहेत का? हे जरा सुप्रियाताईने आम्हाला सांगावं ना थोडं। काही फार सिलेक्टेड चिंता करतात। तर मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य आलेलं आहे। सुप्रिया सुळे या सिलेक्टेड चिंता करतात। नितेश राणेंनी संतोष देशमुख हत्येची दिशा सालियन प्रकरणाशी आता तुलना केलेली आहे। तर सालियन कुटुंबाचे अश्रू पुसायला तुम्ही कधी जाणार आहात असाही प्रश्न मग सुप्रिया सुळेंना नितेश राणेंनी विचारलाय। सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार आहात का असाही प्रश्न नितेश राणेंकडून विचारण्यात आलाय। आपण पुन्हा एकदा ऐकूया नितेश राणे या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणाले। जरा सुप्रियाताईला मी विनंती करतो की तुम्हाला जेवढं देशमुख कुटुंबाची चिंता असलीच पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातलं कुटुंब आहे, तसंच सालियन कुटुंबाला पण सुप्रियाताई कधी जाऊन भेटणार आहेत का? कधी चिंता व्यक्त करणार आहे का? कधी जाऊन दिशा सालियनच्या आईवडिलांना भेटून तिचे पण अश्रू पुसणार आहेत का? कधी सुशांत सिंग राजपूतच्या पण वडिलांचे जाऊन अश्रू पुसणार आहेत का? हे जरा सुप्रियाताईने आम्हाला सांगावं ना थोडं। काही फार सिलेक्टेड चिंता करतात। हे वक्तव्य समोर आलंय मंत्री नितेश राणे यांचं आणि सुप्रिया सुळे आता सिलेक्टेड चिंता करतात असं नितेश राणेंचं म्हणणं आहे आणि दिशा सालियन प्रकरणाशी त्यांनी ही तुलना केलेली आहे। मसाजोगचा दौरा केला होता सुप्रिया सुळेंनी आणि कुटुंबियांची भेट घेतली होती, त्यावरून आता मंत्री नितेश राणेंनी टीका केली आहे। त्याचवेळी दिशा सालियनच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार आहात का असाही प्रश्न विचारला। आणि आता आपल्या सोबत आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। धनंजय देशमुख जी, मंत्री नितेश राणेंनी हा प्रश्न विचारला। आज सुप्रियाताई आपल्या इकडे भेटायला आल्या असताना या दौऱ्यासंदर्भात मंत्री विचारतायत की सालियन कुटुंबाचे अश्रू पुसायला मग सुप्रिया सुळे जाणार आहेत का? एक प्रकारे तुलना केलेली आहे दोन्ही प्रकरणांची मंत्र्यांनी, आपण काय म्हणाल यावर? कुठल्या प्रकरणाशी? मंत्री नितेश राणे असं म्हणतायत की दिशा सालियन प्रकरण जे झालं होतं त्या कुटुंबाचे अश्रू पुसायला तुम्ही कधी जाणार आहात असं सुप्रियाताईंना त्यांनी विचारलं। सुप्रियाताईंनी आज आपल्या इकडचा दौरा, आपल्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर आता ते त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे, कारण माझ्याकडे ज्या कुटुंबाकडे आल्या होत्या माझ्या, मी पीडित आहे, मी त्यांना हे विचारणं कसं संयुक्तिक आहे? मी कसं विचारू त्यांना? त्यांनी विचारलं तर त्याचं उत्तर त्या देतील। त्या माझ्या कुटुंबाकडे आल्या होत्या, मला सांत्वन केलं, मला भेटल्या, कुटुंबाला भेटल्या, जे काही अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या। त्याच्यामुळं मी ताईंना कसं विचारू हे कोणते ह्या घरी कधी जाणार आहे म्हणून। धनंजयजी धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल।